नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता तो विषय थोडा मागे पडलाय. मी त्याच्यावर आधीच व्हिडिओ केलेला आहे. सोशल मीडिया मधले जे इन्फ्लुएन्सर किंवा सेलिब्रिटी मानले जातात त्यामध्ये अथर्व सुदामे या एका तरुणाचा समावेश होतो आणि त्याच्या बाबतीत बोलताना जे मी सांगितलं तो विषय बाजूला पडला. पण त्याचा एक व्हिडिओ मला आवडला होता आणि तो राजकारणातल्या ज्या गफलती किंवा विरोधाभास आहेत किंवा त्यातली जी चतुराई, चलाखी आणि धूर्तपणा आहे याच्याशी संबंधित आहे. वरकरणी तो व्हिडिओ हसवणार आहे. एक काय 1.5-2 मिनिटाचा की असं काहीतरी आहे. पण त्या अथर्व सुदामेचं डोकं फार छान चालतं हे त्या एका व्हिडिओतून लक्षात येतं. स्थानिक पातळीवरचा एक इच्छुक उमेदवार आपल्या निवडणुकीची तयारी करतोय आणि लोकांनी आपल्याला मतं दिली पाहिजेत यासाठी आपल्या सहकार्यांची बैठक घेऊन तर प्रत्येकाला विचारतो, तुम्ही माझ्यासाठी काय कराल? मला निवडून यायचंय. माझ्या समोर तो तात्या उभा आहे, कोणतरी तात्या असेल, तात्या उभा आहे आणि त्याला हरवून मला जिंकायचं. तर लोक त्याच्या गोटातली असोत की कुठची असोत, पण तात्याला मतं देण्याऐवजी मला मतं देऊ शकतील असं काय करता येईल ते सांगा, असं तो विचारतो. तर हा त्यात बसलेला एक जण आहे अथर्व सुदामे आणि तो सांगतो, मी तुम्हाला जिंकून देतो, काही काळजी करू नका, तुम्हालाच लोक मतं देतील. अगदी तात्याचे खास लोक आहेत ते सुद्धा तुम्हाला मतं देतील अशी व्यवस्था मी करतो. आणि मग तो इच्छुक उमेदवार त्याला होकार भरतो आणि मग त्या आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अथर्व सुदामे आसपासच्या वॉर्डमध्ये मतदारांकडे मतं मागायला फिरायला लागतो. पण तो अशा प्रकारे प्रचार करतो, तो आपल्या उमेदवाराचा प्रचार करत नाही, तर त्याच्या विरोधात जो उमेदवार उभा आहे त्याचा प्रचार करतो आणि त्या प्रचारामध्ये अशी काय गफलत करून ठेवतो. या अथर्व सुदामे आपल्या उमेदवाराचं नाव घेत नाही, पण त्याच्या शत्रूचं नाव घेतो आणि अवेळी तू आमच्या दारात आलास. अवेळी जायचं, रात्री 11 वाजता, भल्या सकाळी 4 वाजता बेल वाजवायची आणि आतून त्या घरात राहणारा रहिवासी बाहेर आला की त्याला सांगायचं की मी निवडणुकीच्या प्रचारासाठी आलोय, आमचे तात्या उभे आहेत, तुम्ही तात्यांना मतं द्या. आता अर्ध्या झोपेतून उठलेला किंवा पलंगावर झोपायला पडलेला अवेळी बेल वाजली म्हणून आधीच चिडलेला असतो. अशा वेळेला दारातला अथर्व सुदामे किंवा तात्याचा म्हणून आलेला अथर्व सुदामे त्यांना ज्या प्रकारे बोलतो वागतो त्यातून समोरचा मतदार रहिवासी हा संतप्त होतो. ही वेळ आहे का, ही पद्धत आहे का, असं चिडून बोलतो आणि तो जितका चिडून बोलेल तितका हा अवेळी आलेला अथर्व सुदामे त्यांना परत परत तात्याचं नाव सांगतो. मग तो चिडलेला रहिवासी सांगतो, कोणालाही मत देन पण तुझ्या तात्याला मत देणार नाही. का? तात्याला मत नाही चालता हो. असे 4-5 लोक त्यांनी दाखवले आणि ही कल्पना मला आवडली की आपल्या प्रतिस्पर्ध्याला मिळू शकणारी मतं सुद्धा त्याला गमावण्याची पाळी कशी आणता येईल या दृष्टीने घातपाताचा प्रचार करणं, ही जी काय कल्पना अथर्व सुदामेने मांडली ती मला आवडली. पण आजचा विषय माझा अथर्व सुदामे नाहीये. या प्रकारे जेव्हा कोणीतरी वागतो बोलतो तेव्हा वरकरणी तो तुमचा हितचिंतक वाटण्यासारखा असतं, पण तो व्यवहारामध्ये तुमचा हितशत्रू असतो. आता लक्षात घ्या, त्या व्हिडिओमध्ये अथर्व सुदामे घरोघर फिरून तात्याला मत द्या म्हणून सांगतोय. हे खुद्द तात्याच्या कानावर गेलं तर तात्या चकित होईल. तात्याला गंमत वाटेल की आपल्या विरोधातला उमेदवार जो आहे त्याचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडलेला अथर्व सुदामे जर आपला प्रचार करत असेल तर आपण नक्कीच जिंकून येणार, अशा भ्रमामध्ये तो तात्या राहतो. पण प्रत्यक्षात अथर्व सुदामे प्रचाराची अशी काही रणनीती अंमलात आणत असतो की त्यामुळे
तात्याला नवीन मत मिळण्याची शक्यता नसतेच, पण परंपरेने जो कोणी तात्याला मत देणार असेल त्याच्या मनामध्ये तात्याविषयी राग निर्माण करण्याचं काम आपल्या प्रचारातून अथर्व सुदामे करतोय. राजकारणात हे डावपेच वेगवेगळ्या पातळीवर खेळले जातात. तुम्हाला आठवतं शरद पवारांनी 2019च्या विधानसभांचे निकाल लागण्यापूर्वी पूर्ण झालेले नव्हते, अशा वेळेला शिवसेनेला डिवचण्यासाठी परस्पर भाजपला पाठिंबा देऊन टाकला होता की भाजपचं बहुमत हुकलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाहेरून भाजपला पाठिंबा देतील, कारण जनतेने भाजपला कौल दिलाय तर भाजपचं सरकार आलं पाहिजे, असं औदार्य शरद पवारांनी दाखवलं होतं. आणि मी तेव्हाच म्हटलं होतं, माझ्या ब्लॉगवर लिहिलं होतं, याला म्हणतात शरद पवार. आपलं बिघडले तर बिघडले, पण जाता जाता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बिघडवता आलं तर. शिवसेना आणि भाजप हे बहुमतासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे, तर त्या दोघांमध्ये विष कालवायचं यासाठी पवारांनी भाजपला पाठिंबा देऊन टाकला आणि भाजपच्या अनेक नेत्यांना पंख फुटले की आम्हाला भाजपची गरज नाहीये, आम्हाला शिवसेनेची गरज नाहीये, आम्ही शिवसेनेशिवाय 123 आमदारांवर सरकार बनवू शकतो, असे बागडायला लागले भाजपचे नेते. पण प्रत्यक्षात भाजपचा जो नैसर्गिक मित्र होता तो शरद पवारांनी कालवलेल्या या विषामुळे किती टोकाचा भाजपचा शत्रू होऊन गेलाय उद्धव ठाकरे, हे तुम्हाला दिसतं. अथर्व सुदामेने हसत खेळत जे करून दाखवलेलं आहे त्याला शरद पवार नीती म्हणतात. वरकरणी मी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, पण त्यामुळे तुमचे दीर्घकालीन मित्र सुद्धा तुम्हाला यापुढे आपले कट्टर शत्रू मानायला लागतील, हा परिणाम मला साधायचा आहे, याला म्हणतात शरद पवार नीती. हसत खेळत अथर्व सुदामे नेमकी तीच गोष्ट सांगतो की तात्याचा प्रचार करण्यासाठी गेलेलो तो त्या रहिवाशाला भासवतो, पण तो रहिवासी तात्याचा मतदार असून सुद्धा तात्याला चांगली माणसं प्रचाराला पाठवता येत नाहीत म्हणून चिडतो आणि तात्याच्या विरोधात जातो. गंमत आहे की नाही? प्रचार तात्याचा केला पण तात्याचं नुकसान, पाठिंबा भाजपला दिला पण भाजपचा काय हितचिंतक असलेला किंवा मित्र असलेला शिवसेना हा पक्ष भाजपपासून दूर गेला. आणि हे पवारांनी लपून ठेवलं नाही. अथर्व सुदामे जो विनोद म्हणून सांगतो तो पवारांनी 2019ला जाहीरपणे सांगून टाकला की 19ला आपण पाठिंबा भाजपला बाहेरून दिला होता, निकाल लागण्यापूर्वी दिला होता, कारण आम्हाला शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जी भांडणं झालेली आहेत त्याची दरी रुंदावायची होती. पाठिंबा भाजपला दिला पण त्यामध्ये भाजपचं दीर्घकालीन नुकसान करणं ही आमची रणनीती होती, हे शरद पवारांनी जाहीरपणे सांगून टाकलं. पुढल्या काळात सामनाला दिलेल्या मुलाखतीत पण सांगून टाकलं, पण सामनाच्या संपादकांच्या वरचा मधला रिकामा, त्यांना ते कळलं पण नाही आणि उद्धव ठाकरेंनाही कळलेलं नाही. तर सांगण्याचा हेतू मित्रांनो असा आहे की अनेकदा तुम्हाला तुमचे हितचिंतक असतात ते खरे हितशत्रू आहेत हे पण कळत नाही, आणि म्हणून तुम्हाला त्यांचा मिळणारा पाठिंबा, त्यांनी केलेलं कोड कौतुक हे आवडतं, पण व्यवहारता तो तुमचा हितशत्रू असतो आणि तो तुमचं भयंकर भीषण नुकसान करत असतो तुमच्या कौतुकातून. हे सगळं नमनाला घडावर तेल मी एवढ्यासाठी ओतलंय की सध्या मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलनासाठी येऊन पोचलेले संघर्ष योद्धा, एक मराठा लाख मराठा, खर तर जरांगे पाटील हे एक मराठा दशकोटी मराठा इतका मोठा मराठा आहे. असो, तर जरांगे पाटील यांचं मुंबईत पोहोचण्याच्या आधीच मीडिया समोर केलेलं एक वक्तव्य मला ऐकायला मिळालं आणि मला वाटलं की हे जे वक्तव्य आहे
यातून ज्या नेत्याला धोका आहे आणि त्या नेत्याविषयी मला थोडी आपुलकी आहे, त्या नेत्याला सावध केलं पाहिजे. आणि तो नेता एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे विषयी मला असलेली आपुलकी आस्था लपून राहिलेली नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसैनिक म्हणून सुरुवात करून गटप्रमुख, शाखा प्रमुख, नगरसेवक होत होत मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेला हा अतिशय कष्टाळू आणि होतकरू नेता म्हणून मला एकनाथ शिंदे यांचं कौतुक आहे. पण त्या एकनाथ शिंदेविषयी जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलंय ते डेंजरस आहे. एकनाथ शिंदेना किंवा त्यांच्या समर्थकांना ते ऐकून कौतुक वाटेल, पण ते कौतुक वरकरणी आहे. व्यवहारता एकनाथ शिंदे यांच्याविषयी महायुतीमध्ये आणि भाजपच्या मैत्रीमध्ये शंका आणि संशय पेरण्यासाठी केलेलं ते बीजारोपण आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तम काम केलं होतं, मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. पण तेव्हाही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना काम करू देत नव्हते. आणि आता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झालेत आणि एकनाथ शिंदे यांना काम करू देत नाही, मराठ्यांसाठी काम करू देत नाही. हे जे वक्तव्य जरांगे पाटलांनी केलेलं आहे ते वरकरणी बघता आपल्या मागे मराठ्यांची सहानुभूती उभी करण्यासाठी जरांगे पाटील हे आंदोलन करतायत किंवा आवाज उठवतायत किंवा प्रयत्न करतायत असं एकनाथ शिंदेना वाटू शकतं. अर्थात एकनाथ शिंदे तितके हलक्या कानाचे नाहीत. आणि यापूर्वी अनेकदा त्यांनी वारंवार सांगून झालेलं आहे की मला हलक्यात घेऊ नका. आपण मुरब्बी राजकारणी आहोत, धूर्त आहोत, परिस्थितीनुसार लवचिकता दाखवणारे आहोत आणि म्हणून आपल्याला हलक्यात घेऊ नका असं सांगणारे एकनाथ शिंदे यांना मी जितका ओळखतो तितके ते जड आहेतच. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट एकनाथ शिंदे हलक्या कानाचे सुद्धा नाहीत. की थोडेफार चार कौतुकाचे शब्द टाकले की पराचा कावळा करून एकनाथ शिंदे उडायला लागले, बागडायला लागले. असं बिलकुल होत नाही. आपल्या वाट्याला आलेली निंदा असो किंवा कौतुक असो ते गांभीर्याने घेत त्यातलं सत्यासत्य शोधण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्याकडे नक्की आहे. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीसांना ज्या प्रकारे जरांगे पाटील लक्ष करतात त्यातून एक शंका अशी निर्माण होते की जरांगे पाटलांना देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून बदनाम करण्यासाठी मुद्दाम सोडलं गेलंय का. सातत्याने चर्चा अशी राहिली अगदी शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा की जरांगेंचं आंदोलन हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर आणि शरद पवारांनी पाठवलेली जी रसद आहे त्याच्यानुसार चालतं, त्यांच्या तालावर चालतं. पण काहीशी कुजबूज एकनाथ शिंदे सुद्धा जरांगे पाटलांना चुचकारतात आणि देवेंद्रच्या अंगावर सोडतात. ही सुद्धा कुजबूज राहिलेली आहे. आणि अशी कुजबूज हीच कुठल्याही विषयाचं बीजारोपण करत असते. ही बाब लक्षात घेतली तर मग जरांगे पाटील यांनी काल परवा केलेलं वक्तव्य लक्षात येऊ शकतं. मराठ्यांना पहिलं आरक्षण देणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस होता. 2014 ते 19 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि इतर कोणी उपमुख्यमंत्री सुद्धा नव्हता. एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या सरकारमध्ये एक ज्येष्ठ मंत्री होते. तेव्हा मराठा वगैरे दबाव नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस हा पहिला माणूस आहे की त्यांनी मराठ्यांना एक वेगळं आरक्षण आर्थिक स्तरावर देण्याचा प्रयत्न केला. हायकोर्टात चांगला युक्तिवाद करून ते टिकवून दाखवलं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये
तो विषय गेला असताना देवेंद्र फडणवीस यांना दगाबाजी करून सत्तेतून बाजूला करण्यात आलं आणि पुढे सुप्रीम कोर्टामध्ये त्या देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या मराठा आरक्षणाचा विचका होईल याची काळजी महाविकास आघाडी या सरकारने घेतली. पण त्याविषयी जरांगे पाटील चकार शब्द बोलत नाही. परत एकदा सत्तांतर करून जे सरकार आलं त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि पहिल्या टर्म मध्ये त्यांनी ज्या प्रकारे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केला होते तेच केले आणि त्यामुळे परत एकदा विधानसभेमध्ये सर्वानुमते मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला. पण सगळं घोंगडं जर सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेलं आहे तर त्यासाठी एकटा देवेंद्र जबाबदार नसतो. असलं तर सगळं सरकार जबाबदार असतं. पण जरांगे पाटलांचं ते वक्तव्य लक्षात घेतलं तर गोष्ट स्पष्ट होते. जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाशी काडी मात्र कर्तव्य नाही. मराठा जात जमात समाज ह्याच्या भलाची त्यांना फिकीर नाही. असती तर देवेंद्रला लक्ष करण्याचं पाप जरांगे पाटलांनी केलं नसतं. अण्णासाहेब पाटील महामंडळ पुनरुज्जीवित करून हजारोच्या संख्येने मराठा समाजाच्या तरुणांना व्यावसायिक बनवणं, कमावते करणं आणि अक्षरशः डझनभर तरी योजना मराठ्यांच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पहिल्या कारकिर्दीत आणि नंतरच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत राबवल्या. आणि तरीही त्याच देवेंद्र फडणवीसांना लक्ष करायचं. पण ज्यांनी सतत मराठ्यांचा नेता स्ट्रॉंग मराठा म्हणून मराठ्यांचं नेतृत्व केलं आणि मराठ्यांच्या डोक्याला फक्त वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्यांच्याविषयी जरांगे पाटील चकार शब्द बोलत नसतील तर सरळ सरळ या निष्कर्षाप्रत यावं लागतं की जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण मराठा लेकरं याच्याविषयी मराठा समाज यांच्या कल्याणाविषयी काडीमात्र कर्तव्य नाही. तर फडणवीस हा ब्राह्मण आहे आणि त्यासाठी त्याला लक्ष करायचं आणि त्यातून मराठा समाजाचं आजवर होत आलं त्यापेक्षा अधिक नुकसान करायचं यासाठी जरांगे पाटील आंदोलन करतात या निष्कर्षाप्रत यावं लागतं. आणि मग जर बरोबरीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काम करत असतील तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना पाठीशी घालत घालत देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं जातं तेव्हा हेतू स्पष्ट होतो की आंदोलनाचा एकमेव केंद्रबिंदू आहे देवेंद्र फडणवीसाची ब्राह्मण म्हणून शिकार करायची. त्यात जरांगे पाटील किती यशस्वी होतील मला माहित नाही. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा एक ब्राह्मण आहे की ज्याच्या मागे मराठा मतदार मराठा समाज आणि मराठा समाजातले लाखोच्या संख्येने होतकरू उभे राहिले म्हणूनच तो विधानसभेमध्ये भाजपचे 132 आणि महायुतीचे 233 आमदार एक गठ्ठा निवडून आणू शकला. मीडियाच्या खांद्यावर बसून किंवा आणखी कोणाचा बोलिवता धनी घेऊन जरांगे पाटील जे काय करतायत त्यांनी ते करावं माझी त्याला अजिबात हरकत नाही. पण ते करताना एकनाथ शिंदे यांचं अवास्तव कौतुक करून जर तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात विष कालवायला बघत असाल तर एकनाथ शिंदे हा मेलेल्या आईचं दूध प्यालेला नाही. एकनाथ शिंदे हा हलक्या कानाचा नाहीये. पण दुसरीकडे फडणवीस त्यांचे समर्थक आणि ब्राह्मण समाज किंवा एकूण महाराष्ट्रातला सर्व पक्षीय सर्व जातीय समाज यांच्या मनामध्ये जर विष कालवलं गेलं तर त्याचं नुकसान एकनाथ शिंदेच्या वाट्याला येऊ शकतं.
मोठ्या संख्येने आज देवेंद्र फडणवीसांविषयी ओबीसी समाजामध्ये आत्मीयता आहे, आस्था आहे. किंबहुना ब्राह्मण असूनही ओबीसी समाजाचा एकमुखी नेता झाल्यासारखं आज देवेंद्र फडणवीसांचं चरित्र आहे. आणि त्यांच्या पाठीराख्या समर्थकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे विषयी विष कालवण्याचा उद्योग जरांगे पाटील करतायत. मला असं वाटतं की एकनाथ शिंदेनी अशा खोड्या आणि खोट्या अपप्रचारापासून सावध राहिलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. नाही तर उद्धव ठाकरे यांची जी अवस्था आहे ती लक्षात घेतली पाहिजे. दुसरा विष कालवतो, पण ते विष आणि ते विषाचं बीज तुम्ही तुमच्या मनात रुजू दिलं तर त्याची फळं तुम्हालाच भोगावी लागतात, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना माझा हा जाहीर सल्ला आहे की जरांगे पाटलांचं हे वक्तव्य अतिशय गंभीर, दीर्घकालीन परिणाम घडवणार आहे. त्यापासून वेळीच सांभाळा, सावध राहा. मी आता इथेच थांबतो. विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.